कुठून आला एकदम? अरे दिसलंच नाही मला एकदम आरशात. काय कसे चालवतात राव लोक. पाहिलं मित्रांनो, आजकाल कोण कुठून कधी कसा कट मारेल काहीही सांगता येत नाही. आणि ही कट मारणारी जी मंडळी आहेत ही फक्त आपल्या गाडीच्या आरशातच आपल्याला नीट आधी दिसू शकतात. आणि म्हणूनच मित्रांनो, आज आपण आपल्या गाडीचे तिन्ही आरसे ॲडजस्ट कसे करणार आहोत हे शिकणार आहोत. आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण ह्याच्यामध्ये मी अशी एक स्पेशल ट्रिक सांगितलेली आहे की जी रात्री गाडी चालवताना तुम्हाला खूप उपयोगी येईल आणि आपल्या डोळ्यांवरती पडणारा जो ताण आहे तो सुद्धा कमी येईल. माहिती आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग. तर सर्वप्रथम आपण राईट साईडचा आरसा कसा ॲडजस्ट करायचा आहे ते बघूयात. आता जर तुम्ही बघितलं तर आरशामध्ये आपल्या गाडीचा कुठलाही भाग दिसत नाहीये. याचाच अर्थ मित्रांनो, आरसा जो आहे तो अतिशय चुकीच्या पद्धतीने ॲडजस्ट झालेला आहे. ह्याच्यात आपल्याला आपल्या गाडीच्या अगदी जवळ असलेल्या ज्या ऑब्जेक्ट्स आहेत किंवा जे ट्रॅफिक आहे ते दिसणार नाहीये. तर ॲडजस्ट करायला आपण काय करायचं आहे ते आपण आता बघू. तर आपल्याला सर्वप्रथम असं करायचं आहे की आरसा अशा रीतीने आत घ्यायचा आहे की जेणेकरून आपल्या गाडीचा एक भाग आपल्याला दिसायला लागेल. पण तो किती दिसतोय आणि कसा दिसतोय तर ह्याच्यासाठी मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगतो. तर तुम्ही जर बघितलं तर आपल्या गाडीचं फ्रंट डोअर हँडल जे आहे, पुढच्या दरवाजाचं हँडल, हे आता आपल्याला आरशात दिसायला लागलेलं आहे. आणि ह्या हँडलचा आपण वापर करून मित्रांनो योग्य रीतीने आरसा ॲडजस्ट करणार आहोत. तो कसा ते आपण आता बघू. तर मी असं करणार आहे की हे जे डोअर हँडल आहे हे आपल्या आरशाच्या बॉटमच्या लेफ्ट कॉर्नरमध्ये म्हणजे डावीकडच्या खालच्या कॉर्नरमध्ये बरोबर आणणार आहे. आता जर तुम्ही बघितलं तर आपल्याला आपल्या गाडीचाही काही भाग दिसतोय आणि रस्त्याचाही बराचसा भाग दिसतोय. आता ह्या पोझिशनमध्ये मित्रांनो कमीत कमी ब्लाइंड स्पॉट्स राहतात. असे स्पॉट्स की जिकडे मागचं जे ट्रॅफिक आहे ते आपल्याच गाडीमुळे लपलं जाणार आहे. कारण आता तुम्ही बघितलं तर आपल्या गाडीचा पूर्ण कॉर्नर्सचा शेवटपर्यंत अंदाज आपल्याला ह्या आरशातनं घेता येतोय. तर अशा रीतीने जेव्हा तुम्ही आरसा ॲडजस्ट करता, तुमचं फ्रंट डोअर हँडल म्हणजे उजव्या बाजूचं पुढचं डोअर हँडल जेव्हा तुमच्या आरशाच्या डाव्या बाजूच्या खालच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही अलाइन करून घेता, तेव्हा माझ्या मते आणि माझ्या अनुभवाने मी सांगतोय मित्रांनो, ही सर्वात बेस्ट ॲडजस्टमेंट आहे राईट साईडच्या मिररची. मग ते तुम्ही ट्रॅफिकमध्ये सिटीच्या गाडी चालवत असाल किंवा हायवेवरती चालवत असाल. अगदीच हायवेवरती वाटलं, कारण हायवेवरती असं असतं की गाड्या लांबून येत असतात आणि जोरात येत असतात, तर तुम्ही हाच आरसा थोडासा बाहेर घेऊ शकता. तर मगाशी जसं मंडळी आपण राईट साईडचा मिरर ॲडजस्ट करताना राईट साईडचं फ्रंट डोअर हँडल वापरलं होतं, तसाच आता लेफ्ट साईडचा मिरर ॲडजस्ट करताना आपल्याला लेफ्ट साईडचं फ्रंट डोअर हँडल वापरायचं आहे. तर ते आता मी तुम्हाला सेम पद्धतीने ॲडजस्ट करून दाखवतो. आता तुम्ही बघितलं तर आपल्याला आपल्या गाडीचा परत कुठलाही भाग दिसत नाही आहे. तर आपल्याला असं करायचं आहे की पहिला आपल्याला तो व्हिजिबल करून घ्यायचा आहे. आणि आता मित्रांनो आपल्या गाडीचं तुम्ही बघितलं तर आपल्या गाडीच्या डाव्या बाजूचं जे फ्रंट डोअर हँडल आहे ते दिसतंय आता. पण आत्ता हे ह्या कॉर्नरच्या खूपच जवळ आहे, म्हणजे ते क्लिअरली दिसू शकत नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो रस्त्यावरती खालच्या बाजूला जी ऑब्जेक्ट्स असतात, जसे दगड असतात, रिव्हर्स घेताना कधी कधी काही अशा गोष्टी लपू शकतात की ज्या आपल्याला दिसणार नाहीत. तर ह्याच्यासाठी आपल्याला थोडासा आरसा अजून थोडा खालती घेणं आवश्यक आहे. आणि विशेष करून ही एक महत्त्वाची टीप म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो की आपला जो डावा आरसा असतो तो जेव्हा आपण ॲडजस्ट करत असतो तेव्हा आवर्जून थोडासा तो खालच्या बाजूला ठेवत जा. म्हणजे आत्ता तुम्ही बघितलं तर रस्त्याचा थोडासा जास्त भाग आपल्याला दिसतोय. आणि ह्या टिपचा मित्रांनो तुम्हाला रिव्हर्स घेताना खूप उपयोग होईल. कारण अशा अनेक गोष्टी असतात डाव्या बाजूला, खालच्या बाजूला, की ज्या आपल्याला कधी कधी दिसत नाहीत. आणि मग बंपर आपटणे किंवा एकदम व्हील एखादा खड्ड्यात जाणे किंवा एखादा मोठा दगड असेल तर तो एकदम चाकाच्या आतमध्ये अडकणे वगैरे अशा गोष्टी ज्या असतात त्या आपण टाळू शकतो. आता बाजूचे दोन्ही आरसे ॲडजस्ट झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला आपला इंटेरियर रिअर व्ह्यू मिरर किंवा IVRM ॲडजस्ट करायचा आहे.
हा मिरर अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो, कारण हे दोन्ही आरसे जे तुम्हाला कधीच दाखवू शकणार नाहीत ते चित्र हाच आरसा फक्त तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे एक्झॅक्टली गाडीच्या मागे काय आहे हे. तर मित्रांनो, ह्याची ॲडजस्टमेंट करताना सर्वात महत्त्वाचा ठोकताळा म्हणजे आपली सबंध जी मागची काच आहे ती आपल्याला व्यवस्थितरित्या ह्या आरशातनं दिसत राहणं. आता तुम्ही म्हणाल की वेगळ्या वेगळ्या गाड्यांसाठी ह्या काचेचा शेप, साईज सगळं वेगळं असतं, पण तरीही मित्रांनो, कुठल्याही प्रकारची तुमच्याकडे गाडी असेल, सिडॅन असेल, SUV असेल, काहीही असलं तरीसुद्धा हा जो पर्टिक्युलर आरसा आहे हा प्रत्येक मॅन्युफॅक्चरर असाच बनवतो की त्याच्यातनं अख्खी जी तुमची मागची काच आहे ही दिसू शकेल. आणि एखाद्या गाडीतनं जर ती दिसत नसेल तर त्या आरशात काहीतरी प्रॉब्लेम आहे असं समजावा मित्रांनो, कारण हे असं दिसावीच लागेल अख्खी मागची काच. म्हणूनच मित्रांनो, ह्या आरशासाठी हाच सर्वात मोठा ठोकताळा आहे की आपली अख्खी सबंध जी मागची काच आहे ही ह्याच्यातनं सगळ्या बॉर्डर्स त्याच्या आपल्याला ह्याच्यातनं दिसल्या पाहिजेत. हा आरसा जर मी खूप वरती घेतला तरी त्या दिसणार नाहीत आणि खालती घेतला तरी त्या दिसणार नाहीत. तुम्ही बघितलं तर अजून एक अशी अंधुक इमेज तुम्हाला दिसेल. तर ह्याबद्दल आता पुढे आपण बोलणार आहोत की हा जो आरसा असतो ह्याला बऱ्याच गाड्यांमध्ये एक नाईट ड्रायव्हिंगसाठी फीचर दिलेलं असतं की जे म्हणजे अँटी ग्लेअर, म्हणजे मागून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांचा उजेड ह्या आरशावरती पडून आपल्या डोळ्यांना त्रास होतो आणि ते कसं ॲडजस्ट करायचं आहे हे आपण आता पुढच्या सेगमेंटमध्ये बघणार आहोत. तर तुम्ही जर बघितलं मित्रांनो, आपण आता मागचा IVRM जो आपला आहे हा व्यवस्थित ॲडजस्ट करून घेतलेला आहे आणि त्याच्या खालची ही जी फ्लॅप आहे ही आता मी थोडीशी आपल्या बाजूला ओढतो. आता तुम्ही बघितलं तर चित्र जे आहे ते डार्क झालेलं आहे. हेच आपल्याला मित्रांनो रात्री मदत करतं, कारण मागच्या गाड्यांचा जो हेडलाईट्सचा उजेड आहे तो ह्या डार्कनेसमुळे आपल्या डोळ्यावरती ग्लेअर निर्माण करू शकत नाही आणि आपल्याला क्लिअर मागचं दिसत राहतं, ताण कमी होतो डोळ्यांवरती. आणि नाईट ड्रायव्हिंगच्या वेळेला मित्रांनो हे आवर्जून फीचर आपण वापरावं असा मी आपल्याला आग्रह करीन, कारण ह्यानी डोळ्यावरचा ताण खूप कमी होतो. आता हे करत असताना मित्रांनो आपल्याला एक गोष्ट खूप व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे की कधीही मित्रांनो आपल्याला आरसा खालच्या बाजूला, म्हणजे हे आता तुम्ही जर बघितलं तर मी खालती आता आरसा करतोय आणि सीट तुम्ही अगदी निरखून जर बघितलं तर सीटच्या पुढे हे मागचं रिफ्लेक्शन तुम्हाला दिसेल. आणि असं जर केलं मित्रांनो तुम्ही ॲडजस्ट करताना अँटी ग्लेअरचं, तर असं होतं की पिक्चर खूपच डार्क होतं. आणि ह्याच्यामुळे मित्रांनो जेव्हा मागे उजेड खूप कमी असतो तेव्हा मागचा रस्ता तुम्हाला अजिबातच दिसणार नाही. त्यामुळे अँटी ग्लेअर फीचर वापरताना मित्रांनो नेहमी आपण जेव्हा ही फ्लॅप वरती करतो तेव्हा गाडीचं जे छप्पर असतं हे नॉर्मली प्रत्येक गाडीचं जे छप्पर असतं ते पांढऱ्या रंगातच असतं किंवा ग्रे कलरचं असतं. तर इकडे तुम्हाला ह्याचा एक बेनिफिट मिळतो की ह्याच्यातनं जे दिसणारं दृश्य आहे ते खूप जास्त डार्क होत नाही. म्हणजे थोडाफार लाईट, छोटा कधी कधी टू व्हीलर असतात, कधी कधी रिक्षा असतात मागे की ज्यांच्या लाईटला एवढी पॉवर नसते. अशा केसमध्ये मित्रांनो जर तुम्ही हा अँटी ग्लेअर मिरर खालच्या बाजूला ॲडजस्ट केलात सीटच्या बाजूला, तर ह्या इथल्या डार्कनेसमुळे हे लाईट कधी कधी दिसूच शकत नाहीत. आणि असं होऊ नये मित्रांनो म्हणून आपल्याला अँटी ग्लेअर फीचर वापरताना मिरर जेव्हा तुम्ही अँटी ग्लेअर नॉब वरती कराल तेव्हा नेहमी गाडीचं जे टप असतं त्याला तो पॅरलल असला पाहिजे किंवा त्या टपाच्या वरती ती इमेज तुम्हाला दिसली पाहिजे. तर ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा विषय तुम्हाला खूप साधा आणि सोपा वाटू शकेल, पण हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण फक्त रस्त्याच्या मागच्या बाजूचा क्लिअर व्ह्यू न मिळाल्याने अनेक गंभीर अपघात होऊ शकतात, झालेले आहेत. आणि अशाच प्रकारच्या गोष्टी टाळण्यासाठी हे स्किल अतिशय महत्त्वाचं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, त्यातली माहिती कशी वाटली हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडलेला असेल तर लाईक करा, राईट ड्राईव्ह मराठीला सबस्क्राईब करा. आणि हो, आपला प्रत्येक नवीन व्हिडिओ दर गुरुवारी 6 वाजता तुमच्यासमोर येत असतो. किरण अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी सायनिंग ऑफ. धन्यवाद.